महापोटी महाविहार या आंदोलनासाठी स्मिता शिंदे मॅडम जुळलेले आहे आणि या आंदोलनाला मोठी वाचा फोडण्याचं काम सुद्धा त्यांनी विहारामध्ये केलेली आहे आणि आज हे आपल्या चॅनल जुळलेलं आहे. काय सांगणं जाणून घेऊया मॅडम पहिल्या सांगा. मी डॉक्टर स्मिता शिंदे, सेवानिवृत्त प्राध्यापक. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज या ठिकाणी संविधान नागपूर येथील संविधान चौकामध्ये गेल्या 18 दिवसापासून महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी आणि दीक्षाभूमीचे सौंदर्यीकरणासाठी हे दोन प्रश्न घेऊन या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं सातत्याने इथे आंदोलन सुरू आहे. आणि आजचा हा जो दिवस आहे या दिवशी आपल्या इथे कारण इथे धरणे आंदोलन सुरू आहे तर त्यांची रोजची जेवणाची व्यवस्था सुद्धा करावी लागते आणि या वर्षवासामध्ये अनेकांनी ही भूमिका इथे पार पाडताना दिसून येतात आहे. यासाठी डॉक्टर सुधाकर बंधू यांनी आज त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही संधी त्यांनी साधून त्याचा योग्य असा इथे उपयोग करून घेतला आहे आणि इतरांना असं वाढदिवस साजरा करावा असा एक पायंडा सुद्धा त्यांनी पाडलेला आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाने जर आपण याचं जर अनुकरण केलं, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणे हे समाजाच्या हितासाठी नेहमी उपयोगी असतं. मला असं वाटतं की यासाठी आजचा जो दिवस आहे हा धरण्याचा 18वा दिवस जरी असला तर आजचा दिवस असा आहे, कुणाचे वाढदिवस असतील पण आपल्या भारतातल्या जागतिक कीर्तीच्या अण्णाभाऊ साठे यांचा हा पुण्यतिथी दिन आहे. असं म्हणतात की जगाला परिवर्तनाची वाट दाखवण्याचं कार्य नेहमी साहित्य करत असतं. साहित्याने जगामध्ये क्रांती घडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवलेली आहे आणि भारत देशामध्ये एक विद्रोही असा कथाकार, लेखक, वास्तववादी जाणीव असलेला, या देशातली गरिबी, दारिद्र्य, दीनदलित, पिडलेले लोक आहेत ज्या सर्वांच्या जीवनावर ताकदीने भाष्य करणारा अण्णाभाऊ साठे यांनी परंपरावाद्यांचे कान टोचलेले आहेत, परंपरावाद्यांच्या समीक्षेच्या चौकटी तोडून फेकलेले आहेत. अशा या अण्णाभाऊच्या विचाराला आज आपण विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्या या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांना अभिवादन करूया. धन्यवाद.